बघा, आज आपण 29 मार्च 2026 ला ठाणे ग्रामीणचा झालेला पेपर, त्याचं विश्लेषण, गणिताचं विश्लेषण पाहूयात. प्रश्न पहिला, 5 सलग समसंख्यांची बेरीज 130 आहे, तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती? 5 सलग संख्या आहेत आणि 130 ही बेरीज त्याची, बरोबर. 130 ला 5 ने भागायचंय म्हणजे मधली संख्या येईल, सरासरी येईल त्याची. 5 दुने 10, 5 सग 30, मधली संख्या काय आली? 26 सरासरी. त्यातली काय विचारली? मोठी संख्या विचारली. 5 संख्या आहेत, मग 26 च्या अगोदरच्या 2 असतील 24 आणि 22, आणि नंतरच्या 2 असतील 28 आणि 30. मोठी संख्या कोणती? 30. पर्याय क्रमांक 2. काय केलं बघा, 130 ला 5 सलग समसंख्या, 130 ला 5 ने भाग दिला, सरासरी मिळाली किती? 26. आणि मग त्याच्यानंतरच्या पुढच्या 2 संख्या, मोठी संख्या 30. प्रश्न दुसरा, अ एक काम 12 दिवसात करतो, ब तेच काम 18 दिवसात करतो, दोघांनी एकत्र काम केल्यास ते किती दिवसात पूर्ण होईल? बघा, अ चं एका दिवसाचं काम 1/12, ब एका दिवसात 1/18 काम करेल, बरोबर. 18 आणि 12चा छेदांचा लसावी काढला तर 18 दुने 36 आणि 12 त्रिक 36, बरोबर. इथं 3 ने गुणले वरती 3 ने गुणायचं, इथं 2 ने गुणले वरती 2 ने. 3 आणि 2 5 आणि छेद एकच झाला, 18 दुने 36. 5 ने 36 ला भाग दिला, 5 7 35, एक राहिला, 5 दुने म्हणजे 7.2 दिवस. समजलं? प्रश्न तिसरा, अ आणि ब दोन ठिकाणातील अंतर 140 किलोमीटर आहे. राम ए वरून 40 किलोमीटर पर आवर आणि श्याम बी वरून 30 किलोमीटर पर आवर वेगाने एकमेकांकडे येतात, ते किती वेळात भेटतील? बघा, इथं ए ठिकाणे आणि इथं बी ठिकाणे, बरोबर. ए बी कडे चाललाय आणि बी ए कडे चाललाय. कोण चाललाय? ए आणि बी दोन ठिकाणांतर 140. राम ए वरून, राम इकडे चाललाय आणि श्याम इकडे चाललाय, बरोबर. याचा वेग काय? रामचा 40 आणि याचा काय आहे? 30. एकमेकांकडे येताना वेगांची काय होते? बेरीज होते, बरोबर. दोन ठिकाणातील अंतर किती आहे? 140. आपल्याला वेळ काढायचे, वेळेचं सूत्र काय? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती आहे? 140 किलोमीटर आणि वेगांची काय होईल? बेरीज. 40 आणि 30 70. हे पण किलोमीटर आणि हे किलोमीटर आहे. 18 चे 5 ने गुणायचं नाही. 7 एके 7, 7 दुने 14, 2 तासात ते एकमेकांना. पर्याय क्रमांक 2. फक्त अंतर भागिले वेग, वेगांची बेरीज होईल. चौथा प्रश्न आहे, एका दुकानात 15% सवलत दिल्यानंतर 20% नफा मिळतो. एमआरपी 4080 असल्यास खरेदी किंमत किती? बघा, एमआरपी म्हणजे त्याच्यावर छापलेली किंमत. किती आहे छापील किंमत? छापील किंमत दिली 4080. त्याच्यावर 15% सवलत म्हणजे डिस्काउंट. कितीला? 15% म्हणजे कितीला जाईल ती वस्तू आता? 25 लाख. तरीही खरेदी किंमत माहित नाही आपल्याला. खरेदी किमतीवर किती? 20% नफा म्हणजे 120 होतो. चल, एक्स ची किंमत काढायची, हे इकडे आणून व्यस्त करायचं. 4080 गुणिले 85, 100 वरती जाईल. इथं ऑलरेडी 100 होता आणि 120 छेदात येईल. 100 ला 100 गेला, एका शून्याला दुसरा शून्य गेला. 12 एके 12, 12 त्रिक 36, 4 राहिले, 12 चौक 48. 34 गुणिले 85 उत्तर काढायचे आपल्याला. 4 25, 4 8 32 आणि 2 34, 3 5 15, 3 8 24 आणि 1 25, 2790. चुकलं काय? काय झालं रे? बरोबर आहे का? हा, इथं ना, सॉरी, एक मिनिट, गुणाकार करू पुन्हा.
4 पंच 20, 4 8 32 आणि 2 34, 3 5 15 चाल 1, 3 8 24 आणि 1 25, 2890. ऑप्शन चुकलेत का रे? ऑप्शन चुकलेत वाटतंय. 2890 उत्तर आहे याचं. ऑप्शन चुकीचे आले. प्रिंट मिस्टेक असेल. 2890. पुढं अ ब क यांनी एकत्र काम केल्यास ते काम 6 दिवसात होतंय. म्हणजे तिघांनी काम केलं तर 6 दिवसात. अ आणि ब ने काम केलं तर 10 दिवसात होतंय. तिघांनी काम केलं तर 6 दिवस, दोघांनी केलं तर 10 दिवस. तर एकटा क किती? तिघांच्या कामातून दोघांचं काम वजा करायचं. तिघं मिळून किती दिवसात काम करतात? 6 दिवसात. त्यातून दोघं मिळून किती दिवसात करतात? 10 दिवसात. 10 एके 10, 6 एके 10, 6, 10 7 60, 4/60, 4 एके 4, 2 राहिले, 4 पंचे 20. तर एकटा क ते काम किती दिवसात करल? 15 दिवसात. तिघांच्या कामातून दोघांचं काम वजा करायचं. एका भांड्यात दूध आणि पाण्याचं प्रमाण 5:3 आहे. 8 लिटर पाणी टाकल्यास प्रमाण 5:5 होते. बघा, दूध आणि पाणी 5:3 आहे. म्हणजे 5x आणि 3x आहे. त्यात काय टाकलं? फक्त पाणी टाकलं 8 लिटर आणि गुणोत्तर काय झालं? 5:5. तिरकस गुणाकार 5 + 25x बरोबर 5 त्रिक 15x अधिक 5 8 40. 15x इकडे वजा होतील म्हणजे 10x बरोबर 40. 10 भागिले होईल 40 भागिले 10 बरोबर किती आलं? 4. तर सुरुवातीला x ची किंमत आली 4. तर सुरुवातीला एकूण मिश्रण किती होतं? सुरुवातीला काय होतं? 5:3 म्हणजे 5 आणि 3 किती होतं? 8 होतं ना. 5x 3 8 होतं. 8x होतं. 8 चौक 32. सुरुवातीला किती लिटर होतं ते मिश्रण? 32 लिटर होतं. 5:3 होतं म्हणजे 5 आणि 3 8 होतं. 1x म्हणजे 4, 8x म्हणजे 32. पुढचा प्रश्न. एका शाळेत 60% मुले 40% मुली आहेत. मुलांपैकी 20% व मुलींपैकी 25% खेळाडू आहेत. तर एकूण किती टक्के खेळाडू आहेत? बघा, 60% मुलं म्हणजे 60 मुलं आहेत असं समजू आणि 40% मुली म्हणजे 40 मुली. टोटल संख्या 100 आहे असं समजू. मुलांपैकी 20% म्हणजे 60 चे 20% किती झाले? 60 मुलं आहेत त्याचे 20% म्हणजे किती झाले? 12 मुले काय आहेत? खेळाडू आहेत. 12 मुले काय आहेत? खेळाडू. आणि मुली किती आहेत? 40. 40 पैकी 40% सॉरी 25%. 40च्या 25%. 25 चौक 100, 4 10 40. 10 मुली काय आहेत? खेळाडू आहेत. बरोबर. टोटल किती झाले रे? 22 खेळाडू आहेत. किती पैकी 22 खेळाडू आहेत? 100 पैकी 22 खेळाडू आहेत. 100 पैकी 22 म्हणजेच किती? 22%. पर्याय क्रमांक 3. 22% काय आहेत? खेळाडू आहेत. एका व्यक्तीचं वय सध्या मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. वडील आणि मुलगा. तो व्यक्ती म्हणजे वडील. मुलाचं वय x मानलं. त्या व्यक्तीचं वय काय आहे? 4 पट. त्याच्या आज 4 पट. 5 वर्षानंतर त्या व्यक्तीचं वय होईल 4x + 5 आणि मुलाचं होईल x + 5. 4 वर्षानंतर ते काय होणार आहे? तिप्पट होईल. 4 वर्षानंतर हे तिप्पट होणार आहे आणि हे 1 पट राहील. तिरकस गुणाकार 4x + 5 बरोबर 3x + 15. 3x तिकडे जाईल 5 इकडे येईल. दोन्ही वजा होतील. 4x मधून 3x गेला 1x आणि 15 तून 5 गेले 10. x ची किंमत आली 10. मुलाचं वय आलं 10 वर्ष. x ची किंमत 10. अच्छा. पुढं
आयताची लांबी 15% वाढवली, रुंदी 10% कमी केली, तर क्षेत्रफळात किती टक्के बदल होईल? बघा, अशा वेळी क्षेत्रफळ पहिलं किती आलं पाहिजे? सुरुवातीचं 100 आलं पाहिजे. बघा, सुरुवातीचं क्षेत्रफळ म्हणजे सुरुवातीची लांबी घ्यायची आपल्याला 10 आणि रुंदी पण किती घ्यायची? 10च घ्यायची. मग क्षेत्रफळ 10 गुणिले 10 किती होईल? लांबी गुणिले रुंदी 100. सुरुवातीला आयताचं क्षेत्रफळ 100 होतं. आता काय झालं? लांबी 15% वाढवली, 10चे 15% वाढवले, 11.5 झाली. आणि रुंदी किती वाढवली? 10ची 10% कमी केली म्हणजे 90च केली. बरोबर, रुंदी 9 झाली, लांबी 11.5 झाली. आणि क्षेत्रफळ काय होईल मग? लांबी गुणिले रुंदी, त्या दोघांचा गुणाकार. 9 × 5 = 45, 4 4, 9 × 9 = 4, 13, 1 9 1 9 1 10. अगोदर क्षेत्रफळ किती होतं? 100. आता किती झाले? 103.5. म्हणजे किती वाढ झाली? 3.5% वाढ झाली. पर्याय क्रमांक 2. अगोदरचं 100 क्षेत्रफळ घ्यायचं म्हणजे आपल्याला हे वाढ दाखवायला सोपं होतं. वाढ झाली की कमी झाली ते सोपं होतं. पुढं, एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत 25% वाढवली व त्यावर 15% सूट दिली, तर या व्यवहारात त्याला झालेला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती? शेकडा नफा तोटा आलं की मूळ किंमत किती म्हणायची? 100 घ्यायची. मूळ किंमत 100. दुकानदाराने काय केलं? किंमत 25% वाढवली म्हणजे किती घेतली? 125 घेतली. आणि त्यावर 15% सूट म्हणजे किती झाले? 85 झाले. बरोबर, 100 ला 100 गेलं, 25 5 125, 25 चौक 100. आता इथं गुणाकार करू, 4 ने भाग जात नाही, 5 5 25, 7 2, 5 8 40 2 42 भागिले 4, 4 1 4, 4 0 0, 4 7 24, 10 राहिले, 4 2 8, 4 25. 100 होती, 106.25 झाली. कितीचा फरक झाला? 6.25% काय झाला? नफा झाला. पर्याय क्रमांक 4. 100चा 106.25. 25% वाढ, 15% घट, म्हणजे 15% सवलत मिळाली, सूट दिली. पुढे बघा, एका वार्षिक परीक्षेत राहुलला 30% गुण मिळाले, परंतु तो 30 गुणांनी नापास झाला. साहिलला 50% गुण मिळाले व त्याला पास होण्यासाठी आवश्यक गुणांपेक्षा 40 गुण जास्त मिळाले, तर ती परीक्षा एकूण किती गुणांची होती? बघा, याला 30% मिळाले, याला 50% मिळाले. कितीचा फरक आहे? दोघांमध्ये कितीचा फरक आहे? टक्क्यांचा 20% फरक आहे. मग 20% हा 30 गुणांनी नापास झालाय, म्हणजे समजा 100 ला पास असेल तर याला 70च मिळाले. बरोबर का? पहिल्याला किती मिळाले? 70. आणि याला पास होण्याच्या गुणांपेक्षा 40 जास्त मिळाले, म्हणजे त्याला किती मिळाले? 140 मिळाले. मग 70 आणि 140 मध्ये कितीचा फरक राहिला? 70चा. एकाला कमी पडलेत आणि एक पास झालाय, म्हणजे 40 आणि 30 ची बेरीज करायची. किती झालं? 20% म्हणजे 70चा फरक. तर एकूण किती गुणांची म्हणजे 100% गुणांची परीक्षा असेल. हे 70 समजलं का? 40 आणि 30 ची बेरीज केली. का केली बेरीज? तर एकाला 30 कमी पडतात पास व्हायला आणि एक 40 ने जास्त आहे पास होण्यापेक्षा, म्हणून दोघांची बेरीज केली. मग 20% म्हणजे 70, तर 100% म्हणजे किती? त्रिकस गुणाकार. 100 गुणिले 70 भागिले 20. 20 5 100, 7 5 35, 350. परीक्षा 350 गुणांची होती. पुढं सेम प्रश्न आहे, बघा बरं, सोडवा. त्याच टाईपचा प्रश्न आहे. एका विद्यार्थ्याला परीक्षेत 20% गुण मिळाले व तो 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. दुसऱ्या विद्यार्थ्याला 42% गुण मिळाले व तो 1 गुण अधिक मिळवून उत्तीर्ण झाला, तर त्या परीक्षेत एकूण गुण किती होते? काय करायचं? अगोदर टक्क्यातला फरक, 20% आणि 42% कितीचा फरक झाला? 22%. 22% म्हणजे किती गुण होतात? बघा बरं, हा नापास झालाय 10 आणि हा पास होऊन एक जास्त याला, म्हणजे 10 आणि 1 11. 22% म्हणजे 11. तर 100% म्हणजे किती? 100 गुणिले 11 भागिले 22. 11 दुने 22, 2 पंचे 10, 2 शून्य 0. एकूण गुण होते 50. समजलं? जर दोघांना कमी कमी पडले तर मग वजाबाकी करायची इथं. जर हा 1 गुणांनी नापास झाला असता
तर मग काय केली असती वजाबाकी, पण एक पास झाला आणि एक नापास झाले अशा वेळी बेरीज करायची, दोघातला फरक काढायला. एक दुकानदार वस्तूच्या खरेदीवर सवलतीचे 3 पर्याय देतो. बघा, डिस्काउंट देतो. पहिली सवलत काय देतो? 10%, 20% सूट देतो आणि नंतर 10% सेवा कर लावतो. बघा, समजा पहिलं बघा, हे सर्वोत्तम आहे. पहिला पर्याय समजा 100 रुपये, 100 वर 10% सवलत, नंतर 20% सवलत आणि शेवटी काय करतो? 10% सेवा कर. बरोबर, 10% सेवा कर, टॅक्स ऍड होतो त्याच्यामध्ये. 100 ला 100 गेले, 1 2 3, 1 2 3, 8 9 72, 72 1 72, 8 7, 72 1 72 7 79/10 म्हणजे 79.2 रुपये झाले. पहिली सवलत देऊन किती झालं? पहिल्याचं 79.2 त्याला भरावं लागले. दुसरं काय होतंय बघा, 100 रुपयाचे त्याच्यावर 20% सूट दिली, नंतर किती दिली? 10% सूट दिली आणि नंतर 10% सेवा कर भरला. बघा, इथं 90 100 फक्त हे दोन इकडे तिकडे झाले, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? 79.2च येणार आहे. फक्त काय केलं? इकडचं गुणले, 3 ला 5 ने अगोदर गुणलं, 6 ने अगोदर गुणलं आणि 6 ऐवजी 5 ने अगोदर गुणलं, तरी सेमच उत्तर येणार ना गुणाकाराने. कोणते उत्तर किती आलं? 79.2. आता तिसरं बघा, आधी 10% सेवा कर भरला, 100 आहे, 10% सेवा कर भरला आणि नंतर 20% 10% सूट दिल्या. काय केलं रे आपण? तेच केलंय. 110 अगोदर घेतलं, 80 90, बरोबर सेम. म्हणजे याचं उत्तर पण काय येईल? 79.2. तिन्हीचं उत्तर सेम, म्हणजे पर्याय 4. ग्राहकासाठी सर्व पर्याय तितके चांगले आहेत. समजलं का? सगळ्यांचं उत्तर सेम येते. सोडवत बसायची गरज आहे का? समजलं पाहिजे आपल्याला. 90 इथे इकडे घेतला आणि 80 इकडे आला. इथं 110 शेवटी होता, तो सुरुवातीला घेतलाय. म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असल्यावरती कोणती क्रिया करू द्या, सगळ्या सेम. बाकीची चिन्हच नाहीत मध्ये. बघा, पुढचा प्रश्न आहे, एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज 120 रुपये आहे व चक्रवाढ व्याज 126 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती? 2 वर्षांचं सरळ व्याज किती? 120. पहिल्या वर्षाचं किती असेल? बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. पहिल्या वर्षी सरळ व्याज किती रुपये असेल? 60 रुपये, बरोबर. आणि दुसऱ्या वर्षी किती? टोटल 120 झालं. हे पहिल्या वर्षाचं, हे दुसऱ्या वर्षाचं. पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज किती असेल रे? 60च, कारण पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे नेहमी सारखंच असतं. आता दुसऱ्या वर्षी किती झालं रे? 126 झाली टोटल, आणि इथे टोटल किती आहे? 120, इथे 26. मग दुसऱ्या वर्षी 66 झालं चक्रवाढ व्याज, म्हणून बेरीज किती झाली? 126 झाली, हे 66 झालं. मग 60 ला किती रुपये वाढले? 60 ला 6 वाढले, तर 100 ला किती? दर काढायचा आहे. दर हा शेकड्यामध्ये असतो, त्रिकस गुणाकार. 100 गुणिले 6 भागिले 60, 6 10 60, शून्याला 0 गेला. व्याजाचा दर झाला 10%. समजलं? 120 ला 6 नाही वाढत, तर कितीला वाढतात? 60 ला वाढतात. याच्या अर्ध्याच रकमेला वाढतात ते 6 रुपये, कारण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दरवर्षी सारखंच असतं. सोडवा. एक कार बीड ते औरंगाबाद 100 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते आणि 80 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते, तर सरासरी वेग काढायचा आहे. काय करावं लागतं? सरासरी वेगाला लसावी काढायचा. 100 चा 80 चा लसावी बघा बरं. 80 ने 100 ला भाग जातो का? 200 ला, 300 ला, 400 ला जातो भाग, बरोबर. समजा जाताना अंतर 400 किलोमीटर आहे. किती आहे? 400. 100च्या स्पीडने गेला तर किती वेळ लागेल? लागतील 4 तास. आणि येताना वेग अंतर 400 चे 80च्या वेगाने आला तर किती लागतील? 5 तास लागतील, बरोबर. मग आता टोटल अंतर किती झालं? 800. आणि वेळ किती लागला? 9 तास. 5 आणि 4 9 तास. सोडू हे. 9 1 9, 9 8 72, 8 राहिले, पुन्हा 9 8 72, 8 राहिले, 9 8 72, 9 8 72, 88.88 हा झाला सरासरी वेग. समजलं? लसावी घ्यायचा आहे. लसावी 400, 100 ने गेलं तर 4 तास, 400 ला 80 ने गेलं तर 5 तास लागतील. एकूण वेळ 9 तास आणि एकूण अंतर 400 400 800.
पुढं एक गाडी प्रवासाचे 3 समान टप्पे 20, 30 व 50 किलोमीटर पर आवर वेगाने पार करते तर सरासरी वेग किती? सरासरी वेग किती घ्यायचं अंतर? लसावी किती येईल? 20, 30, 50 300 येईल का लसावी? 300 लसावी येईल. बघा लसावी येईल 300. मग 300 भागिले 20 किती तास लागले? 15 तास. बरोबर. नंतर 300 भागिले 30 किती तास लागले? 10 तास. आणि 300 भागिले 50 किती तास लागतील? 6 तास. बरोबर. एकूण अंतर किती झालं? 300, 600, 300, 900 झालं. बरोबर. आणि वेळ किती लागला? 25 आणि 6 31 तास. बरोबर का? मग 31 ने 31 दुने 62. बरोबर. किती राहिले? 28. 280 झाले. 31 चा पाडा लिहू. एक तर जुने 62, 28 राहिले होते ना. दोनशे 279. बरोबर. 279 होतात. 31 जुने 62, 28 राहिले, 280 झाले, 31 90, 29 पॉइंट आहे ना. बरोबर का? एक राहिला. परत 29 शून्य 0 100 झाले. 31 त्रिक नाही होत ना. 31 जुने 62 म्हणजे ह्या दरम्यान आहे. 29.03 आहे ना. 29.03. बघा बरं भागाकार करून. 900 भागिले 31. 900 भागिले 31. बरोबर ना. 29.03 आहे ना. लसावी घ्यायचा. पुढचा प्रश्न आहे. बागेत आंबा आणि चिक्कूच्या झाडांचे प्रमाण 2:3 आहे. 6 आंब्यांची झाडे वाढवली व 6 चिक्कूंची काय झालं? बघा बागेत आंबा व चिक्कूच्या झाडांचे प्रमाण 2:3 आहे. आंबा आणि चिक्कू 2:3. पुढे काय केलं? 6 आंब्याची झाडं वाढवली म्हणजे 2x + 6 आणि 6 चिक्कूची कमी केली 3x - 6. तर प्रमाण काय होते? 4:5 5 होते. तिरकस गुणाकार. 5 दुने 10x अधिक 5 36 आणि 4 त्रिक 12x - 4 7 24. 10x तिकडे नेऊ आणि 24 इकडे आणू. 30 24 इकडे प्लस होईल आणि 12x - 10x. 30 आणि 24 54 बरोबर 2x. x बरोबर काय होईल? 27. तर आंब्याची झाडं किती होती? 2x होती ना. म्हणजे 27 सॉरी इथं डायरेक्ट आंब्याची झाड आली. 2x बरोबर 54. आंब्याची झाडं असतील 54. पुढचा 11.40 रुपये प्रति किलोची ज्वारी आणि 14.20 रुपये प्रति किलोच्या ज्वारीत कोणत्या प्रमाणात मिसळावी जेणेकरून किंमत 12.60 होईल? मिश्रणाचं उदाहरण आहे. बरोबर का? मग 11.40 आणि दुसरं किती आहे? 14.20. मिश्रण किती करायचंय? 12.60. असं तिरकस करायचं ना. 12.6 मधून 12.60 करायचं. 12.60 मधून 11.40 गेले किती राहिले? बघा बरं. 20.
आणि 12तून 11 गेले 1, बरोबर. 1.20, 14.20 मधून 12.60 वजा करायचे, 20 मधून 60 गेले 40 ना, आणि इकडं 13तून 12 गेले, सॉरी बरोबर ना, 12तून 6 गेले 6, सॉरी 6 राहिले इथं, 60, 1.60 राहतील. हो, मग आता 1.60 आणि 1.20 म्हणजे 160 आणि 120 लिहिले तरी चालतील. आपल्याला गुणोत्तरच काढायचं त्याचं प्रमाण. कशाने भाग जाईल? 4 चौक 0 ला 0 गेला, 4 चौक 16 आणि 4 त्रिक 12. गुणोत्तर काय येईल त्यांचं? 4 समजलं. मिश्रणाची उदाहरणं, दोन एकत्र करून नवीन रुपयाची किंमत काढायची असेल, 11.40 इकडे घेतले, 14.20 इकडे घेतले, किती करायचे त्याचे? 12.60 करायचे. इकडे वजाबाकी करायची, इकडे वजाबाकी करायची, आणि दोघांमधलं गुणोत्तर. जहाजाचा प्रवाहाच्या दिशेने वेग 20 किलोमीटर/आवर आणि विरुद्ध दिशेने 16 किलोमीटर/आवर आहे, तर स्थिर पाण्यातील जहाजाचा वेग किती? असं जहाज चाललंय, त्याचा जाताना वेग किती आहे? 20, येताना किती आहे? 16. मग स्थिर पाण्यात वेग किती असेल? मधली संख्या दोघांच्या किती असेल? 18. स्थिर पाण्यातील वेग किंवा सूत्र 1/2 a + b 1/2 20 + 16 1/2 20 आणि 16 36 बे 18 36 18 किलोमीटर/आवर स्थिर पाण्यातील जहाजाचा वेग असेल. आणि प्रवाहाचा वेग किती होईल? 2. या दोघांतला गॅप म्हणजे प्रवाहाचा वेग. मधली संख्या म्हणजे बोटीचा किंवा जहाजाचा वेग, आणि दोघांमधला गॅप म्हणजे सेम गॅप असतो ना, तो प्रवाहाचा वेग. संगीता व आईच्या वयाचे गुणोत्तर 3:11 असून, बघा 3:11 असून दोघीच्या वयातील फरक 24 वर्षे. आईचा 11x आणि संगीता 3x. फरक म्हणजे वजाबाकी किती आहे? 24. 11तून 3 गेले, 8x बरोबर 24, 8 भागिले होईल 24/8, 8 त्रिक 24, x ची किंमत 3 आली. तर संगीताचं सध्याचं वय किती घेतलंय? 3 त्रिक 9 ना, 9 वर्ष संगीताचं. 3x होतं, 9 वर्ष. सहा घंटा 2 4 6 8 10 12 सेकंदाच्या अंतराने वाजतात, तर 30 मिनिटात त्या किती वेळा एकत्र वाजतील? काय करायचं? लसावी. कशाचा? 2 4 6 8 10 आणि 12, बरोबर. कशाने भाग जाईल? 2 ने. बे के बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सट 12. परत 2 ने भाग देऊ. बे के बे, बे दुने 4, बे त्रिक 6, 5 आणि 3 तसाच. परत 3 ने भाग देऊ. 3 एके 3, 3 एके 3, 2 आणि 5 तसाच. बे एके बे, 5 एके 5, 5 दुने 10, 10 त्रिक 30, 30 दुने 60, 60 दुने 120. लसावी काय आला? 120. काय आले रे? सेकंद आले. 120 सेकंद म्हणजे किती मिनिट? 2 मिनिटांनी ते एकत्र वाजतील. मग 30 मिनिटात 30/2 किती? 15 वेळा वाजतील. आणि सुरुवातीची एक वेळ अशी 16 वेळा. घेतलेला आहे प्रश्न आपण, एमपीएससी ने विचारलेला प्रश्न आहे, आणि उत्तर 16 दिले. सुरुवातीची एक बेल वाजलेली, असं किती वेळा? 16 वेळा त्या एकत्र वाजतात. ₹5,000 कर्जाची 2.5 वर्षानंतर 7,700 रुपये परतफेड केली तर व्याजाचा दर काय? 5,000 कर्ज होतं, 7,700 रास फेडली, म्हणजे व्याज किती भरलं? 2,700 रुपये, बरोबर का? सरळ व्याज बरोबर मदक छेद 100. 2,700 रुपये व्याज भरलं, मुद्दल किती होती? 5,000. 2.5 वर्ष, दर माहित नाही आपल्याला, छेद 100. हे इकडे आणू. 2,700 गुणिले 100 भागिले 5,000 गुणिले 2.5 ऐवजी 25 लिहिला आणि वरती 1 शून्य वाढवला पॉइंट घालवण्यासाठी, बरोबर. 1 2 3 1 2 3 25 एके 25, 2 राहिले, 25 0 0, 25 8 200, 108 भागिले 5, 5 दुने 10, 5 एके 5, 5 सक 21.6%.
व्याजाचा दर झाला 21.6%. तेवीसवा प्रश्न, 4:10 तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती? 4:10 30h वजा 11/2m, 30 गुणिले 4 वजा 11/2 गुणिले 10, 2×5=10, 30×4=120, 11×5=55, 65 ना, 65 डिग्री. पर्याय क्रमांक 2. एका चौरसाचं क्षेत्रफळ 100 चौरस सेंटीमीटर असल्यास त्यास आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती? बघा चौरस आहे, त्याला एक वर्तुळ आतून स्पर्श करतोय, बरोबर, हे वर्तुळ आहे. चौरसाचं क्षेत्रफळ 100 आहे, म्हणजे बाजू किती असेल चौरसाची? 10 असेल ना, 10चा वर्ग 100, बाजू असेल 10. सर्व बाजू समान असतात चौरसाच्या. मग आता बाजू 10 आहे म्हणजे हा व्यास पण किती असेल? 10, आणि त्रिज्या किती असेल? मग 5 सेंटीमीटर त्रिज्या झाली. त्रिज्या असेल 5 सेंटीमीटर. पुढं 1.2 चा वर्ग अधिक 1.2 चा घन, 12 चा वर्ग किती? 144 ना, म्हणजे 1.44 होईल इथं. आणि 1.12 चा घन किती? 1728. पॉईंट नंतर एक अंक आहे, पॉईंट नंतर 3 होईल. या दोघांची बेरीज 1.44 आणि 1.728. 4×9 = 6, 7×4 = 11, 3.168. पर्याय क्रमांक 3. 12चा वर्ग आणि 12चा घन करायचं आणि दशांश स्थळ.